यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतर सोडणार नाही। सीजेपीच्या अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांच्याकडून भूमिका स्पष्ट। जंतर मंतरवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित। सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड होणार नाही। गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार। व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू, सीजेपीच्या आंदोलकांना आवाहन। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, तर पुढील आदेशापर्यंत अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। दरम्यान दिल्ली पोलीस आयुक्तांचे हे आदेश। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड होणार नाही। सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड होणार नाही। आम्हाला अटक होऊ शकते, पण सरकारनं अशी पावलं उचलू नयेत। सरकारसोबतच्या चर्चेसंदर्भात बोलताना अभिजित दिपकेंची ही प्रतिक्रिया। तर केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये थोड्याच वेळात चर्चा होणार। सीजेपीचं पथक भेटीसाठी रवाना। कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती। लोकसभेमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची घोषणाबाजी। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री व्हिडिओद्वारे संदेश। पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार। पेपरफुटी विरोधातील कायद्याचा मसुदा तयार। उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये पेपरफुटीवर चर्चा करणार। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर सोमवारी पेपरफुटीवर संसदेत चर्चा करणार, मोदींची माहिती। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर आता जेपी नड्डांकडून सोनम वांगचुक यांची भेट घेण्यात आली। सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये आपलं उपोषण सोडलं। पंतप्रधान मोदींच्या पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणणार या भूमिकेनंतर उपोषण मागे घेतलं। नड्डांनी सरकारचा प्रस्ताव वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। सरकारनं पावलं उचलली यासाठी सरकारचे धन्यवाद। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं। विद्यार्थी आंदोलनाचा चुकीच्या लोकांना फायदा उचलू द्यायचा नाही। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची ही प्रतिक्रिया। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी सुद्धा सरकार सकारात्मक। नीट पेपर लीक मधील आत्महत्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा विचार। जेपी नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांना आश्वासन। वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। सर्वांसमोर जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देश आनंदित झाला असता। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। देशात गोंधळ कसा होईल हे राऊत बघत असतात। संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका। सरकार पेपरफुटी संदर्भातला कायदा आणखी कठोर करण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। तर सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये दुरुस्ती होऊ शकते। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या दुरुस्त्यांना मंजुरी दिली जाऊ शकते, सूत्रांची माहिती। दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम, तर ठिकठिकाणचा कचरा साफ करण्याचं काम विद्यार्थ्यांकडून सुरू आहे। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मोर्चा। पीएल लोखंडे मार्गावर झालेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग। विद्यार्थ्यांच्या शरीरावर पेलेट गनच्या गोळ्यांचे व्रण उमटले आहेत। पेलेट गनच्या वापराला अमित शहांनीच मंजुरी दिली असणार, सोनिया गांधींचं हे वक्तव्य। तर देशानं तरुणांची निराशाजनक आणि वेदनादायी दृश्य पाहिली आहेत, सोनिया गांधींची अमित शहांवर टीका। संसद भवन परिसरामध्ये विरोधी खासदारांचं आंदोलन। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, खासदारांची घोषणाबाजी। जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटर परिसरामध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद। पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा बंदच राहणार। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जातंय? 26 दिवसांच्या उपोषणाचं काय झालं? मुलांवर झालेल्या लाठीचार्जचा वांगचुक यांना विचार करावा लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांना दादागिरीनं शांत करू शकत नाही। विद्यार्थ्यांमधली भीती या ठिकाणी नाहीशी झाली आहे। जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनावरून जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया। सरकार अभिजित दिपकेंची समजूत काढेल असं मला वाटतं, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर चुका दुरुस्त करण्यासंदर्भात सरकार आश्वासन देईल, हे निश्चित झालंय, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचं हे मौन।
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं आंदोलन। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पार्कात राष्ट्रगीत गाणार आदित्य ठाकरेंची माहिती। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा। बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार। विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचंही आवाहन। आंदोलनाच्या निमित्तानं अस्तित्व दाखवण्याचा काहींचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या 26 जुलैच्या मोर्चावर गुलाबराव पाटलांची टीका। तर विद्यार्थ्यांना या प्रकरणामध्ये न्याय मिळेल, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राऊतांकडून शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट। दरम्यान रविवारी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची। कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची माहिती। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। विद्यार्थी आंदोलनामध्ये अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय उद्योजकांचाही सहभाग। आयटी उद्योजक प्रशांत मिश्रा गेल्या आठवड्याभरापासून आंदोलनात। आंदोलनावेळी पोलिसांकडून झालेल्या कारवाईमध्ये मिश्रांनाही मारहाण। मारहाणीमध्ये उद्योजकाच्या छातीला आणि पायाला दुखापत। मुंबईमध्ये सीजेपीच्या आंदोलनात पोलिसांकडून महिला आंदोलकांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप। मुंबई पोलिसांच्या कारवाईवरून सोशल मीडियावर टीकेची झोड। पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले तेव्हा मुलगी मध्ये आली। हवालदार बल्लाळ निळ्या शर्टमधील तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेले। मुंबईतील आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचे हे स्पष्टीकरण। मुंबईतील आंदोलनामध्ये पोलिसांकडून महिलेसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून प्रश्न उपस्थित। तर संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी। तर पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा, रोहित पवारांची मागणी। राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर आरोप। राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला। बन यांची प्रतिक्रिया। सत्ताधारी विद्यार्थ्यांना जुमानत नाही आहेत। काही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अमेय वाघ यांची ही पोस्ट। सीजेपीच्या आंदोलनाला अभिनेत्री करीना कपूरचं समर्थन। तरुण मुलामुलींच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं अशक्य। शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो। करीना कपूरचं ट्विट। विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं की त्याच्या कुटुंबियांचं स्वप्न भंगतं, त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे। अभिनेता वरुण धवनची ही पोस्ट। तर न्याय्य, पारदर्शक आणि अर्थपूर्ण तोडग्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, वरुण धवनची मागणी। विद्यार्थ्यांच्या सगळा आवाज ऐकला गेला पाहिजे। माजी टेनिसपटू सानिया मिर्झाचंही वक्तव्य। तर गेल्या काही दिवसात जे काही सहन केलं जात आहे याची दया येते, त्यांच्या प्रयत्नांचा आदर केला गेला पाहिजे, सानिया मिर्झा यांचीही प्रतिक्रिया। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट। विद्यार्थ्यांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करणं अशक्य, मलायकाची पोस्ट। विद्यार्थ्यांच्या धाडसाला तिनं सलाम केला। आमचे विद्यार्थी हेच आमचं भविष्य आहेत, त्यांचं भविष्य आपल्या राष्ट्राच्या हृदयाला भिडतं। सारा अली खानची ही पोस्ट चर्चेत। दिल्लीतील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी बुलढाण्यामध्ये कॅन्डल मार्च। तर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। विद्यार्थी सामाजिक संघटनांकडून हा मोर्चा। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे पालघरच्या सफाळीमध्ये पडसाद। लोकशाही बचाव समितीकडून जोरदार आंदोलन। ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिकांचा यावेळी निषेध। धाराशिवमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध व्यक्त। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कसबे तडवळा हे गाव कडकडीत बंद। आरोपींवर कठोर कारवाई करा, गावकऱ्यांची मागणी। नेतृत्व कोणतं गट करणार यावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं, यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती। तर विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित, सूत्रांची माहिती। तर विलीनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विरोध। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची समजूत काढली जाणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरांच्या घरी 2,65,00,000ची चोरी। 2,65,00,000 लाखांच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार। घरातील विश्वासू नोकरांनीच टप्प्याटप्प्यानं ही चोरी केल्याचा संशय। सोन्याची बिस्किटं, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रकमेचा यामध्ये समावेश। अंधेरी पश्चिमेमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। खड्ड्यात झाड लावून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त।
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयावरून महायुतीमध्ये श्रेयबाद, भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांची पाहणी पथकाबरोबर स्वतंत्र चर्चा। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस आता मान्सून सक्रिय राहणार। पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून पुण्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक। पावसामुळे नद्या वाहत आहेत दुथडी भरून। पालघरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर। हवामान विभागाकडून पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर डहाणू आणि तलासरीमध्ये शाळांना सुट्ट्या। नाशिकमध्ये रात्रपासूनच मुसळधार पाऊस। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली। दुतोंडा मारुती पूर्णपणे पाण्यात बुडाला। गोदाघाट परिसरातील अनेक छोटी आणि मोठी मंदिरं पाण्याखाली। नाशिकमध्ये महापौर, उपमहापौरांकडून गोदावरीच्या पूरस्थितीची पाहणी। प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश। नागरिकांना नदीकाठ आणि पूरग्रस्त भागात न जाण्याचंही आवाहन। मुंबईतील 10% पाणी कपात, मागे घेण्याची शक्यता कमीच। मुंबईतील धरणांमध्ये 70% पाणीसाठा। मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा परिणाम अनिश्चित असल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता नाही, पालिका अधिकाऱ्यांची ही माहिती। पालघरच्या किराट भागामध्ये सूर्या नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका। दरम्यान 25 जणांचं एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू। किराट गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पालघरच्या नागझरी गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या मायलेकांची सुटका। सूर्या नदीच्या पुराचा वेढा पडल्यामुळे जीव वाचवण्यासाठी दोघांनी सकाळपासूनच झाडाचा आधार घेतला होता। पालघरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। जिल्ह्यातील अनेक भाग 48 तासांपासून अंधारात। वादळी वाऱ्यामुळे हा फटका। मुसळधार पावसामुळे वसई विरारचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प। महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जलयोजना बंद। सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि धुकटन केंद्राची वीज बंद। भंडारा जिल्ह्यामध्ये 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नदी आणि ओढ्यांना पूर। साकोली तालुक्यातल्या सराटी नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प रात्री 100% भरला। धरणातनं 369 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नाशिकमधील भावली धरणानंतर आता भाम धरण सुद्धा भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू। धरण भरल्यामुळे मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं धरणं भरली। सूर्या, वैतरणा आणि तानसा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। धामणी, कवडास, मोडकसागर आणि तानसा धरणातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी या ठिकाणी घटली आहे। मात्र जिल्ह्यातील 28 बंधारे अजूनही पाण्याखाली, तर राधानगरी धरण 87%, तर काळवाडी धरण 48% भरलं। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातनं 15,000 क्युसेक पाण्याचा प्रवरा नदी पात्रात विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर। निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर या धरणातनं 88,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। 8 वक्राकार गेटमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस। वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। वारणा धरण 77.39% भरलं असून धरणामध्ये एकूण 26.62 टीएमसी पाणीसाठा। कर्नाटकातील अलमट्टी धरण 89% भरलं। धरणातनं 67,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर धरणामध्ये 73,162 क्युसेकनं पाण्याची आवक। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात विसर्गाला पुन्हा सुरुवात, तर मुठा नदी पात्रात 4,708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्यानं पूरस्थिती। कोपरगाव शहरातील छोटा पूल रहदारीसाठी बंद। परिसरात शाळा, कॉलेजेस असल्यामुळे खबरदारीचं आवाहन। जळगावच्या चाळीसगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। 2 दिवसांनंतर गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात आता 20% वाढ, तर पावसामुळे पिकांनाही नवसंजीवनी।